मध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवं निशाण खांद्यावर लिहिले पेललं ते राजा शंभू छत्रपती या महाराष्ट्राच्या 3 वीरपुत्रांना आजच्या जय हनुमान चषक 2022 एक शानदार स्पर्धेमध्ये मी आतिश पाटील समालोचन कक्षाच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि घेऊन चालतोय दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नावाने उभी केलेली ही क्रीडा नगरी ज्या ठिकाणी आपण सातत्याने वर्षभर अनेक क्रीडा स्पर्धा पाहतो आज नव्यानं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा 2 दिवसीय थरार हा शब्द या ठिकाणी उपयोगात आणावा लागतो कारण क्रिकेट या क्षेत्रामध्ये रायगडच्या क्रीडा चाहत्यांनी आणि क्रीडा प्रेमींनी क्रिकेट खेळाडूंनी आणि क्रिकेट नियोजन करणाऱ्या संयोजन करणाऱ्या चाहत्यांनी जी क्रिकेटची एक वेगळी छाप सोडली आहे ती छाप आपण या ठिकाणी परत एकदा उमटवतोय। खरं तर आज गोवारी साहेबांनी सातत्याने समाजामध्ये जी एक वेगळी छाप सोडलेली आहे आपल्या कर्तृत्वाचा एक ठसा उमटवलेला आहे। बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं ही ब्रीदवाक्य आहे शिवसेनेचं आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख सुप्रीमो बाळासाहेब ठाकरेनं एक रखरखते निखारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठेवलेले आहेत। तो वसा आज समाजामध्ये पुढे घेऊन जाण्याचं कार्य शिवसेनेचे नेते या ठिकाणी करत आहेत आणि म्हणूनच आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तदनंतर आदरणीय श्री आदित्य उद्धवजी ठाकरे हा जो काही वसा आहे आणि त्यांच्या मागे चालणारी कार्यकर्त्यांची जी फौज आहे ती महाराष्ट्राला बदलण्यासाठी मराठी माणसाला न्याय हक्क देण्यासाठी आणि आपल्या हृदयामध्ये हिंदुत्व जागरूक करण्यासाठी कायमस्वरूपी धडपडत आहे आणि म्हणूनच तो ठसा आज परत एकदा क्रिकेटच्या या मैदानावर उमटवला जातोय। तर चलूया मैदानाकडे ज्या ठिकाणी आपल्या आजच्या या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात केली जाते। अर्थातच स्पर्धा थोडीशी उशिरा होते 11:40 या ठिकाणी होत आहेत। केवाळे एका बाजूला सज्ज दुसऱ्या बाजूला नौपाडा सज्ज अगदीच आपण पाहिलं तर नौपाडा कामोठ्या गावाचा अगदी शेजारी संघ आहे तर केवाळे थोडासा दुरून आलेला संघ नाणेफेकीचा कौल त्यानं जिंकलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले नौपाडा संघाला। पंच म्हणून आपण पाहतोय अतिशय क्रिकेटचा प्रखर अनुभव गेली कित्येक वर्ष कामोठे संघाची क्रिकेटच्या माध्यमातून सेवा ज्यानं केली आहे। अबाव 40+ खेळाडू सुलक्षण भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये असतील तर त्यांना सहपंच म्हणून दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये परेश मात्रे या ठिकाणी नियोजित करणारे या स्पर्धेला एक गोड व्यक्तिमत्व त्यांच्या सोबत जोडले जातील। दोन बॉल नवीन त्याची त्यात ते नाही मग असं काय अख्खं एक पॅकेट नाही। अरे तू कुठे बिल्डिंग करत
तर आपले दुसरे पंच मैदानामध्ये येताना आपण पाहतोय सामन्याला सुरुवात केली जाईल. केवाळे विपक्ष नौपाडा या दोन संघादरम्यान चालू होणारी एक लढत असणार आहे. दरम्यान 4 षटकांचा सामना आणि या स्पर्धेचा खास नियम, संपूर्ण स्पर्धेमध्ये जो संघ सर्वाधिक धावा उभ्या करेल तो क्वालिफाय राऊंड मध्ये पोहोचेल. म्हणजे सामना जिंकण्यास समवेत धावांकडे देखील प्रत्येक संघाचं लक्ष असेल. प्रथम द्वितीय अशा क्रमांकाच्या ट्रॉफीज या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन आणि या सामन्याला यावेळेस मात्र सुरुवात केली जाते. गणेश आणि उमेश ही जोडी यावेळेस मैदानावर. डावखुरी हाताचा फलंदाज गणेश स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक एंडला उमेश, तर गोलंदाज गणेश कोळी. सुरुवातीचं पहिलं षटक जोरदार टाळ्यांनी आपण आजच्या या दिवसाला सुरुवात करूया. मंडळी विनंती राहील की आपण टाळ्यांनी प्रोत्साहित करूया खेळाडूंना. पाऊस पडतोय परंतु क्रिकेट खेळण्याची जिद्द, हृदयामध्ये रक्ताच्या थेंबामध्ये, मनामध्ये आणि विचारांमध्ये, तरुणांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो केवळ क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. पंचांचा हिरवा कंदील. पहिला चेंडू गणेश कोळी आपल्या षटकातील पहिला अस्त्र घेऊन. यावेळेस काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय, लटकट पाहायला मिळतोय. थर्ड मॅन रिझनच्या दिशेनं 2 धावा पळून काढल्या जात आहेत. अगदीच उर्वरित समर सीझन किंवा विंटर सेशन मध्ये खेळल्या जाणारं क्रिकेट याही पेक्षा रेनी क्रिकेट जे आहे ते फार वेगळं पाहायला मिळतं. म्हणजे कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळला जाणारा हा क्रिकेट. ज्यावेळेस आपण पाहतो क्रिकेटवर, या विकेटवर ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करत असतो, अतिशय वेगानं चेंडू फलंदाजाच्या दिशेने येतो. मग त्याचा सराव मात्र आजकालच्या क्रिकेटमध्ये रेनी सीझन मध्ये देखील क्रिकेट खेळाडू करताना आपल्याला पाहायला मिळतात. हा फरक झालाय. थोडासा कानमंत्र असेल किंवा ग्लोव्ज पुरवले जात आहेत मैदानामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जागा वापरात आणली खरी, परंतु अतिशय वेगानं, भयान वेगाचा मारा. गणेश कोळी आपल्या कोट्यातील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि हळवार पद्धतीने का होईना परंतु प्रेक्षक राजा यावेळेस मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला संपूर्ण स्पर्धेतील अंतिम संघ मोरिया 11 कामोटे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. आज मात्र अतिशय क्रिकेट खेळाडूंसाठी आणि चाहत्यांसाठी मेजवानी ठरेल. मोठे मोठे संघ आहेत. यावेळेस पहा बॅट निसटली आहे, हातातून चेंडू जातोय, बॅटचा एज लागलाय. थर्ड मॅनच्या दिशेनं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? फेकी अतिशय खराब, परंतु दुसरी धाव यावेळेस मात्र घेतली जाणार नाहीये. एकच धाव मिळेल. काही गमतीशीर व्हिडिओ आपण आजकाल सोशल मीडियावर रेनी क्रिकेटच्या पाहतो. कधी खेळाडू घसरून पडतो, कधी विकेटच्या या मैदानावर फिल्डर क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू पडतो. इतर खरी गंमत रेनी क्रिकेट सीझनची आहे. आणि मागील 3 वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये झालेला सगळ्यात मोठा बदल. पूर्वी जर आपण क्रिकेट पाहिलं तर पनवेलमध्ये ओवळ्याचं क्रिकेटच्या मैदानावर जास्त करून रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, तर उरणचे विचार केले तर फार फार चिरलेचं मैदान. आज काल जर क्रिकेट पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचपैकी एक क्रिकेटची स्पर्धा कामोडच्या मैदानावर. यावेळेस मोठा फटका कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. विजय राणा याच्या माध्यमातून याच मैदानावर याच वर्षी आपण सलग 2 वर्ष आपण पाहतोय कामोठा जुई नौपाडा केजीएनच्या स्पर्धा अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये भरवल्या गेल्या. येणाऱ्या आगामी काळामध्ये या स्पर्धेनं जे स्थान प्राप्त केले क्रिकेटमध्ये, स्वतःची एक ओळख छाप सोडली आहे केजीएननं, ती येणाऱ्या विंटर सेशन मध्ये किंवा समर सेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा या खेळाडूनं एक जागा निश्चित केली आहे आणि त्या खेळाडूची एक खासियत देखील म्हणता येईल.
अगदी खूप सारा वेळ या खेळाडूकडे आहे. बॅकफूट पंच थर्डमॅनच्या दिशेनं आतापर्यंत या खेळाडूनं 4 चेंडू खेळून काढलेले आहेत. 3 चेंडू आपण थर्डमॅनच्या दिशेनं, 1 चेंडू तो निश्चितपणे हुकलाय. तब्बल 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या एकूण पाहतोय 6 धावा. यावेळेस परत तीच दिशा, षटक संपल्याचा निर्वाला दिला जातोय. अगदीच 3 फटके. ऐकूया एक सुंदर असं गीत. विनंती करेन सतीश स्मृती गावठाण आणि जय हनुमान दापोली दोन्ही संघांनी आपली आल्याची नोंद या ठिकाणी संयोजकांच्या वतीनं करून घ्यायची आहे. कारण येणारा जो सामना आहे तो अतिशय जबरदस्त पाहायला मिळेल. क्रिकेटच्या खेळातील 2 ब्रँड, 2 नावं, गावठाण दापोली. एक संघ असेल उरणचा तर दुसरा संघ असेल पनवेल मधून. सध्याच्या घडीला चालू असलेल्या लढतीमध्ये दुसरा गोलंदाज यावेळेस मात्र वापरात आणला जातोय, दुर्वेश गोवारी. अजूनही कुठल्याही गोलंदाजाला यश प्राप्त झालेलं नाहीये, परंतु यश मिळालंय. मी म्हणेन की या विकेटवर पाऊस पडतोय आणि अशा वेळेस पहिल्या षटकामध्ये 6 धावा, चांगली गोलंदाजी म्हणता येईल. दुर्वेश गोवारी पहिला चेंडू. यावेळेस पहा अगदी फसवा चेंडू टाकलाय. गतीमध्ये थोडासा बदल होता. बाईटच्या माध्यमातून जोडली जाणारी एक धाव. 2021-22 जी केजीएन स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमधील सर्वोत्तम ठरलेला गोलंदाज अर्थातच दुर्वेश गोवारी. आणि तो सद्यस्थितीला आपल्या संघाची कमांड यावेळेस सांभाळलेली आहे या गोलंदाजानं. परत एकदा स्ट्राइक रोटेट झालाय आणि गणेश पारवे सध्याच्या घडीला स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय. या वेळचा हा चेंडू ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर जाणारा, पंचांचा इशारा आलाय. या स्पर्धेतील अर्थातच आजच्या दिवसातील पहिला स्वैर मारा. अवांतर धाव, वाईट चेंडूचा इशारा, अतिरिक्त धावा आपण पाहतो. एकूण 8 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. रेनी क्रिकेट सीझन मध्ये आपण पाहतो की खेळाडूंवर अर्थात क्षेत्ररक्षणावर फार निर्बंध नसतात आणि अशा वेळेस यावेळेस चांगला चेंडू, अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगलं कमबॅक म्हणता येईल. वाईट चेंडू नंतर एक ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. तदनंतर आपण पाहतोय मंचकाला आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय श्री संतोषजी गोवारी साहेबांचं शुभागमन. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आपण स्वागत करूयात. सलग बॅक टू बॅक दुसरा ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये आपण 2 गोष्टी परफेक्ट पाहिल्यात. पहिला म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर, तर क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या हातून पडला जाणारा परफेक्ट यॉर्कर. यावेळेस सलग 2 चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी. यावेळेस होणार का बाद? धावचीची संधी होती, परंतु आपण पाहतोय सलग पाऊस पडतोय आणि हातामधून चेंडू निसटला जातोय. बाईटच्या माध्यमातून एक धाव फलकावर जोडली जाईल. एकूण धावा, षटक चालू आहे दुसरं आणि 9 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील.
केवाळी संघानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली म्हणता येईल. यावेळेस बॅटचा एज लागलाय. पहिला गडी यावेळेस मात्र तंबूच्या आसऱ्याला येणार. पहिली विकेट पडली जाते नौपाडा संघाची. मित्रांनो, आतापर्यंत जर आपण या सामन्याचं स्वरूप पाहिलं, समीकरण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली गणेश कोळी यानं. तब्बल 6 धावा दिल्या, विकेट प्राप्त झाली नाहीये. परंतु दुर्वेश कोळी ज्यानं दुसरं षटक टाकलं, दुसऱ्या षटकामध्ये अतिशय कंजूस षटक, 3 धावा 1 गडी बाद. टोटल 12 चेंडू 2 षटकं. धावसंख्या जर पाहिली तर केवळ 1 बाद, 9 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज येतोय दर्पेश परदेशी आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अल्पेश. कुठेतरी आता फलंदाजांना विचार करावा लागेल. 2 षटकं 9 धावा, धावांचा उतरलेला जो ग्राफ आहे त्या ग्राफला कुठेतरी चढवावं लागेल. अतिशय जबरदस्त फलंदाज आहे. सध्याच्या घडीला त्याची बाट शांत आहे. गणेश पारवे स्ट्राइक एंडवर आपला खेळाचा स्टँड घेत आपल्यामध्ये असणारी जी ऊर्जा तो दाखवेल का या चेंडूवर. यावेळेस पहा, बाउन्स केलेला चेंडू आणि या चेंडूला मात्र दाद मागितली जाते. पट्टीच्या बाहेर, अर्थातच साइड लाईनच्या बाहेर पडलेला चेंडू. नो बॉलचा इशारा दिला जातोय पंचांच्या वतीनं आणि समवेत असणार ही फ्री हिट. दर्पेश परदेशी आपला एंड बदलतोय. यावेळेस चांगली गती होती, चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू. बाईटच्या माध्यमातून धावा प्राप्त झालेल्या आहेत. सुशांत सर जर पाहिलं तर आतापर्यंत बॅटनं फार कमी धावा आलेल्या आहेत. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 3 फटके आपण पाहिले थर्डमॅनच्या दिशेनं. तदनंतर 1 फटका आपण पाहिला स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्या पलीकडे कुठलाही फटका कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी. नजर फार महत्वाची आहे. रेनी क्रिकेट सीझन मध्ये फलंदाजी करणं अतिशय कठीण आणि त्यामध्ये जर पाऊस पडत असेल तर त्याहूनही कठीण. खेळाडूंचा कठीण काळ, परीक्षा घेतली जाते गोलंदाजाच्या वतीने. यावेळेस मोठा फटका अपेक्षा होती, जाणार का चेंडू. 1 बाउन्स. या स्पर्धेतील आजच्या दिवसातला चालू सामन्यातील पहिला चौकार. मी विनंतीचा दुसरा पुकार देतोय. सतीश स्मृती गावठाण, विपक्ष जय हनुमान दापोली दोन्ही संघांना. चला, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये यावं. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ होता, टायमिंग करता आलेला नाहीये. अगदीच खूप टप्प्याचा चेंडू, परंतु आपण पाहतोय पावसाच्या सरी कोसळतायत आणि कोसळणाऱ्या सरी कॉन्क्रीटच्या या विकेटवर बरसतायत आणि तिथून होणारा जो स्किट चेंडू आहे त्यामुळे फलंदाजांना फारसा वेळ मिळत नाहीये. 16 धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय गणेशला मात्र पूर्णपणे बांधून ठेवलंय. आपल्या संघाचा प्रमुख खेळाडू सध्याच्या घडीला या चालू सामन्यामध्ये स्ट्रगल करतोय. धावांसाठी असूसलेला हा फलंदाज मात्र एका धावेसाठी परीक्षा देतोय. यावेळेस मोठा फटका, लाफ्टिंग हिट आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक तैनात आणि गणेश कोहली याच्या हातामध्ये झेल टिपला जातोय. दुसरा गडी बाद. दरम्यान आपण पाहतोय
जय हनुमान दापोली संघाचा संघनायक ऋषिकेश या ठिकाणी दाखल झालाय. त्याचं या जय हनुमान चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये उदय. तीन षटकांचा मित्रांनो खेळ संपलाय आणि धावांचं समीकरण पहा. पहिलं षटक 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3, तिसऱ्या षटकामध्ये एका चौकारासहित 7, अशा एकूण धावा जर आपण पाहिल्या तर केवळ आणि केवळ 16 धावा 3 षटकांमध्ये लागलेल्या आहेत. म्हणजे 5.33 सरासरी प्रत्येक षटकामागे लागलेली आहे. गणित काहीच न पटणार सध्याच्या घडीला आपण पाहतोय. फलंदाज करत असताना कुठंतरी धाबा चढवाव्या लागतील. नौपाडा संघ थोडासा संकटामध्ये सापडलाय आणि संकटातून जर बाहेर निघायचं असेल तर मात्र तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या शेवटच्या 60 चेंडूंमध्ये तुमच्या कौशल्याचा उपयोग करावा लागेल. नवीन गोलंदाज विजय. यावेळेस अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. क्रिकेटमध्ये जर आपण अप्पर कट पाहिला तर वर्ल्ड कप मध्ये जगविख्यात प्रसिद्ध वेगवान गोलंदाज शोएब अख्तर या गोलंदाजावर क्रिकेटच्या देवता सचिन रमेश तेंडुलकर यानं मारलेला जो अप्पर कट होता तो मात्र नजरेस पडतो. यावेळेस ती संधी होती मात्र वेगवान गोलंदाज. पुढचा चेंडू यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल सलग बॅक टू बॅक दुसरा वाईड येतोय. दिशाहीन अनियंत्रित अशुद्ध गोलंदाजी आपण पाहतोय यावेळेस गोलंदाजाच्या हातातून. यावेळेस पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव पळून काढली आहे. मैदानावर बहुतांश ठिकाणी पाणी साचलंय आणि त्यामुळे मात्र सीमारेषेच्या दिशेनं जास्तीत जास्त चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. 20 धावा. केवाळे संघ मात्र धावांचा ग्राफ चढवत नाहीये. नौपाडा संघानं पूर्णपणे कसून गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस पाहतोय आपण या षटकातील तिसरा व्हाईट बॉल. ही गंमत असे जशी फलंदाजी करताना फलंदाजांची परीक्षा तशी गोलंदाजी करताना जर हातामध्ये चेंडू जर ओळा असेल तर गोलंदाजांची परीक्षा. गावठाण संघाच्या संघनायकाला विनंती आहे नाणेफेकी सिटी या. यावेळेस स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. होणार का? चेंडू परत एकदा निसटलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? मात्र बाईटच्या माध्यमातून मिळते एक धाव. धावसंख्या एकूण झाली आहे 22 धावा. बरसणाऱ्या जलधारांमध्ये रायगड रबर बॉल क्रिकेट अगदी दिवसेंदिवस या क्रिकेटचा क्रेज. ओपन क्रिकेटच्या सामन्यांना पाहिले आपण. तालुका हाफ राऊंड पाहिले, तदनंतर रायगड ओपनचे सामने पाहिलेत. ग्रामीण स्तरावर तर अगदीच प्रत्येक ठिकाणी सामने होताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता क्रिकेट राजा पूर्णपणे क्रिकेटमध्ये क्रिकेट वेळा झालाय. वर्षभरासाठी क्रिकेट. अल्पशा बॅट मधून एक चौकार आलाय परंतु स्ट्राईक जास्त नव्हती. यावेळेस पुल करण्याची संधी आहे. टायमिंग चुकलंय. डीप मिड विकेटच्या दिशेनं फटका आलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि या दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण झाल्या आहेत. या षटकामध्ये फलंदाजानं कमबॅक केलंय म्हणेन, कारण त्याला कारणही होतं. धावा येत आहेत वाईटच्या माध्यमातून आणि धावा येत आहेत बॅटनं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 8 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. ओव्हर पिच स्लॉट मध्ये असणारा चेंडू लांबून खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर राहिलेली 24 या धावसंख्येवर.
यावेळी चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगलं फील्ड केलं जात आहे. फेकी देखील चांगली आहे, मात्र विकेट किपरचं बॅकअप चांगलं नाहीये. 3 धावा मिळत आहेत. तीन धावेनं 27 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू असेल या डावातील. सुरुवातीला नाणेफेक जिंकून नौपाडा संघानं स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तदनंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं केवाळे संघाला. केवाळे संघाची स्थिती आत्ताच्या घडीला आपण पाहतोय या षटकामध्ये थोडीशी सुधारलेली. डान्सिंग द ग्राउंड स्टेप आउट झाला खेळाडू. एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? तिथे तू मै दोन्ही खेळाडूंमध्ये होतीये. फिकी झाली आहे आणि पाहता क्षणी यावेळेस मात्र डाईव्ह मारली खरी आहे, परंतु फलंदाजाला बाद घोषित केलं जात आहे. यावेळेस मात्र एकच धाव मिळतीये. एका धावेनं डाव मात्र घोषित केलाय. पंचांनी डाव संपल्याचा निर्वाळा दिलाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 28 धावा. 29 धावांचं टार्गेट केवाळे संघानं उभं केलंय. नौपाडा संघासमवेत टार्गेटचं प्रत्युत्तर दिलं जाईल, परंतु अंतिम पुकार यावेळेस मात्र दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन सन्माननीय अतिथीगणांना की आपण आपल्या शुभ हस्ते जय हनुमान दापोली आणि सतीश स्मृती गावठाण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करावं. मी विनंती करतोय आदरणीय श्री संतोषजी गोवारी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करावा. रेनी क्रिकेट सीझन मधली आजची स्पर्धा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना दापोली विपक्ष गावठाण. रेनी क्रिकेट बॉल मध्ये यावर्षी या दोन्ही संघानं पारितोषिके पटकावलेली आहेत आणि अशा दोन विजेत्या संघांसमवेत हा नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय. दापोली संघानं आपला निर्णय जो काही असेल तो आपण त्वरित कळवावा आणि हा सामना संपल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यावा. 29 धावांचं टार्गेट आणि टार्गेटला प्रत्युत्तर दिलं जाईल नौपाडा संघाच्या फलंदाजांच्या वतीनं. मात्र जितक्या ताकदीनं गोलंदाजी नौपाडा संघाच्या गोलंदाजानं केली आहे तितकी ताकद केवाळे संघाचे गोलंदाज वापरतील का हा प्रश्न मात्र प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि मान्यवरांच्या मनामध्ये आहे. सामना चांगला पाहायला मिळावा ही अपेक्षा रसिक मायबाप प्रेक्षकाची असते आणि इथे नौपाडाच्या मैदानावर ज्या ज्या वेळेस समालोचन कक्षामध्ये आम्ही आलो त्या वेळेस आम्ही क्रिकेटचा एक वेगळा अनुभव या ठिकाणी निश्चितपणे घेतलाय की या भागातील क्रिकेट जितकं मोठं आहे त्याला कारण या ठिकाणी असणारा प्रेक्षक वर्ग, या व्यासपीठावर लाभणारे मान्यवर. साम दाम दंड भेद आपली स्पर्धा आपल्या गावाची आहे. मग त्या कुठल्याही राजकीय पक्षाची जरी असली तरी ती स्पर्धा आपल्या गावाचं नाव मोठं करणारी असते आणि म्हणूनच त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. एक विचार इथल्या स्थानिकांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच हा विचारच केजीएन सारख्या मोठ्या प्रीमियर लीगला मोठं देखील करतोय. चलूया दुसऱ्या डावाची या ठिकाणी सुरुवात केली जाईल. तर चलूया दुसऱ्या डावाची सुरुवात. यावेळेस मात्र फलंदाज आणि गोलंदाज नव्यानं करतील. त्याच पद्धतीनं या नव्या डावाची सुरुवात, या गावाची ओळख, या भागाची ओळख सुशांत पाटील सरांच्या सुंदर अशा आवाजातून आपण करूया. चलूया एका वेगळ्या आवाजाकडे. धन्यवाद. धन्यवाद आतिश सर. नौपाडा संघाला विनंती आहे आपण लगेचच फलंदाज पाठवायचे आहेत. आपण पाहतोय चालू असणारी मॅच अतिशय चांगली लढत करण्यासाठी दोन्ही टीमशी खेळी पाहायला मिळाली, परंतु इथे पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आणि पहिल्या इनिंग मध्ये
जयनमान मोरिया केवाळे संघानं 28 धावांचं डोंगर उभं केलं आणि 29 धावा काढण्यासाठी आमंत्रित केलं. क्रिकेटचं अनिश्चित स्वरूप काही सांगून जातं, मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने दुसऱ्या इनिंगला सामोरे जातील नौपाडा आणि केवाळे संघ ते नक्कीच आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. अगदीच कालचा दिवस प्रत्येक भारतीयाच्या मुखामध्ये भारत माता की जय असा जयघोष पाहायला मिळाला. फक्त कालच्या दिवसामध्येच नव्हे तर प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळेला आपल्या हृदयात, आपल्या मनात भारताबद्दलचा अभिमान आणि स्वाभिमान नेहमीच जागृत राहतो. कारण आम्ही भारतीय, मेरा भारत महान. आणि या महान देशामध्ये तरुणांचं सर्वात आवडीचं खेळ कोणता असेल तर क्रिकेट. आणि या क्रिकेटला आज आपण या पावसाळ्यामध्ये पाहतोय एक वेगळं स्वरूप. या कलेला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी रामदास दादा गोवारी सामाजिक विकास मंडळ या सर्वच आयोजकांनी आपल्या समोर भूमिपुत्रांचे आराध्य दैवत या क्रीडांगणावरती या कामोठ्याच्या नगरीमध्ये घेऊन आलोय. चलतोय दुसऱ्या इनिंग मध्ये आपण सुरुवात करतोय. फलंदाज पाहतोय दुर्वेश, 29 धावांचा टार्गेट असताना स्ट्रायकर फलंदाज दुर्वेश, नॉन स्ट्रायकर दर्पेश आणि गोलंदाज आपण पाहतोय उमेश. पहिला चेंडू उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू येतोय, टप्प्यात उचलला जातोय. मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल कारण चेंडू हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या अतिशय जबरदस्त पाहायला मिळतोय. एका धावेने संघाचं आणि वैयक्तिक खातं सुरू झालंय. 29 धावांचा पाठलाग असताना कदाचित संदेश भगत ने एक वेगळी रणनीती आखली असावी म्हणून सलामवीर फलंदाज हे तितकेच डिफेन्स क्रिकेट खेळणारे पाठवलेत. दर्पेश ऑन द स्ट्राइकवर राऊंड विकेटनं गोलंदाजी करेल. अतिशय जबरदस्त चेंडू पहा. गणेश पारवेच्या हातामध्ये स्वतः यष्टीरक्षकाची भूमिका बजावतोय. डॉट चेंडूची सांगता झाली. प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा असतो, मात्र या ठिकाणी उमेश त्याच अंदाजाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तडमॅन क्षेत्रात चेंडू जातोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेला कॉल केला जातोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण होताना दिसतोय. 2 धावांच्या मोबदल्यात एकूण धावा धावफलकावरती 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. का संदेश भगतनं दर्पेश परदेशी आणि दुर्वेश गोवारीला सलामवीर म्हणून पाठवलं याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत या 3 चेंडूंवरती पाहायला मिळतोय. मात्र तितकीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल केवाळे संघातील या गोलंदाजाला. त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्या क्षमतेला आता सिद्ध करावे लागेल कारण आता नाही तर कधीच नाही. स्ट्राइक चेंज केली आहे. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्याचा मानस आता मात्र उमेशनं दर्पेश याला केलाय. पाहूया कशा पद्धतीनं हा चेंडू फेकून काढेल. 29 धावांचा टार्गेट असताना पुल करण्याचा प्रयत्न, शॉर्टपिच डिलिव्हरी केली मात्र चेंडू समजला नाहीये. बॅट येण्या अगोदरच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विराजमान होतोय. डॉट चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 चेंडूंमध्ये 3 धावा. आपण सुरुवातीची गणित जर इनिंग मध्ये पाहिली तर 4 चेंडूंमध्ये 4 धावा होत्या. अगदी त्याच गतीने, त्याच परिस्थितीने सेकंड इनिंग या पहिल्या ओव्हर मध्ये जाताना दिसते. दर्पेश टू उमेश. हा चेंडू अगदी कमरेलगतचा समजला नाहीये. चेंडू बॉडीला आदळतोय मात्र चेंडूमध्ये कसं व्हेरिएशन दाखवलं जाते हे आपण नक्कीच पाहतोय. उमेश या गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 3 चेंडू डॉट, 1 दुहेरी आणि 1 एकेरी. अतिशय देखणी गोलंदाजी. म्हणजे 29 धावांचा पाठलाग असताना आपल्याला कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी हे जाणलंय आणि म्हणूनच त्या पद्धतीने चांगली गोलंदाजी करण्याचा मानस. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक गणेश पारवेच्या हातामध्ये इनरेज लागून चेंडू जातोय मात्र थ्रो चुकीचा फेकला मात्र त्याचा फायदा घेता आला नाहीये. षटकाची समाप्ती आपण पाहिलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. उमेशनं आपलं काम चोख बजावलंय. म्हणजे ज्या पद्धतीनं कर्णधारानं दाखवलं की आपल्याला चांगली गोलंदाजी करण्यासाठी उमेशला पहिलं पाचारण करावं लागेल. उमेशनं आपलं काम चोख केलंय. 3 चेंडू डॉट फेकलेत आणि फक्त
या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे 2 ने नौपाडा संघ कुठेतरी कमी वाटतोय. इथे डिफेन्स करण्यासाठी पाठवलं खरं, परंतु 3 चेंडू या पहिल्या षटकामध्ये डॉट पाहायला मिळतात. ऐकूया एक सुमधुर गीत. आज या पनवेलच्या कामोठ्या नगरीमध्ये दिवा पाटील क्रीडांगणामध्ये खेळताना दिसतील. अतिशय नावाजलेले संघ आज आपल्याला पाहायला मिळतील. आताच आपण पाहतोय जयमान सतीश स्मृती गावठाण आणि जयमान दापोली हे मातब्बर संघ या इनिंग नंतर या मैदानावरती खेळ करताना दिसतील. रामदास दादा गोवारी सामाजिक विकास मंडळ, स्वर्गवासी बुधाजी बामा गोवारी यांच्या स्मरणार्थ जय हनुमान चषक अगदीच बंधू प्रेम देखील या मंचावरती पाहायला मिळतोय. जनार्दन गोवारी, बळीशेठ गोवारी अगदीच कालच्या दिवसापासून आज देखील त्यांचं आगमन अगदीच आयोजक म्हणून लाभताना दिसतंय. हे प्रेम मात्र नक्कीच बंधू भावांचं शेवटपर्यंत अंतिम क्षणापर्यंत असंच टिकत राहो आणि त्यांच्याकडून आम्हाला देखील बरंच काही शिकायला मिळेल यातील मात्र शंका नाही. समाजाची निस्सीम सेवा कशी करावी या भावांकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. हा चेंडू खोलवर गतीचा ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हरच्या गलीतून चेंडू पकडला जातोय. दुसऱ्या धावेचा मानस नसणार, कारण जसा चेंडू बॅट मधून सुटतोय क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. धाव मात्र नक्कीच मिळेल. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देण्यासाठी आज आपले लाडके नगरसेवक सखाराम पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात 6 धावा. दुर्वेश ऑन स्ट्राइकवर आपण पाहतोय. पाहूया हा चेंडू अतिशय जबरदस्त. पहा अल्पेश गोलंदाजीसाठी आला. अगदी मीडियम फास्टर चेंडू मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला किती यश लाभते ते पाहूया. हा चेंडू तळमॅन क्षेत्रात स्लिप वरून गेलाय. एक धाव दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जातोय, मात्र या ठिकाणी धावचितच्या स्वरूपात दुर्वेश मात्र बाद होताना दिसतोय. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय विकेट गेल्यानंतर स्वतः कर्णधार संदेश भगत मैदानावरती येताना दिसतोय. पहिल्या विकेटला मात्र नक्कीच आपल्या पारड्यामध्ये जप्त करून ठेवले अल्पेशनं फलंदाजी देखील आपल्या टीमसाठी चांगली केली. मात्र 29 धावांना थांबवण्यासाठी स्वतः गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक घेऊन आलंय, ज्यानं आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, ज्यामध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत. आणि श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा संघाला या ठिकाणी पहा, जर मॅच जिंकले तर माननीय श्री रवींद्र काळूराम भगत यांच्याकडून या सर्व प्लेयर्सना आज चिकन बिर्याणी देण्यात येईल. हे प्रेम आहे. कदाचित श्रावण नसावा या प्लेयरना. संदेश भगत संपूर्ण धुरा आता मात्र आपल्या खांद्यावरती घेऊन स्वतः कर्णधार वनडाऊनची जागा घेण्यासाठी आलाय आणि तितकाच मातब्बर गोलंदाज अल्पेश. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. बघता बघता आल्या आल्या आता मात्र पहिला चौकार लगावला या दुसऱ्या इनिंग मध्ये आणि दाखवून दिलंय कशा पद्धतीनं 29 धावांचं टार्गेट आम्ही सहजगत्या पार करू. आता अल्पेशला विचार करावा लागेल, कारण आपल्या समोर मातब्बर फलंदाज संदेश भगत, ज्याच्या बॅट मधून मोठे उंच फटके पाहायला मिळतात, त्यानं मात्र आल्या आल्या सुरुवात केली आहे. 4 धावाने एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात, त्या म्हणजे 11 धावा. या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा मानस असेल तर जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस असेल संदेश भगत याचा.
यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. रफ अँड टफ जयनमान दापोली विपक्ष सतीश स्मृती गावठाण. दोन्ही रायगडच्या उंच क्षितिजावर चमचमणारे संघ आता मात्र दुसऱ्या मॅचला पाहायला मिळतात. दोन्ही संघाचे नाणेफेकीचं कौल देखील झालं. सतीश स्मृती गावठाण संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लगेचच या मॅच नंतर अंमलबजावणी करून मैदानात यायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय, मात्र एक धाव चोरून काढली. एका धावेने धावफलक पुढे सरसावला. 12 धावा धावफलकावरती. 29 धावांसाठी प्रयत्न करावा लागतायत, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं उमेशनं फक्त 4 धावा खर्च केल्या, मात्र दुसरा षटक अल्पेश घेऊन आला. त्यानं अजून एक चेंडू शिल्लक आहे. पहिला चेंडू अवांतर, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू डॉट, तदनंतर 1+ रनआउट, तदनंतर 4 आणि तदनंतर बाईची 1 रन. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहा कशा पद्धतीनं प्राप्ती लाईव्ह अँड आमचे स्कोरर जे आज दुहेरी भूमिकेत आज आपल्याला दिसतील. आतिश पाटील यांनी टिप्पणी करून ठेवली. धावा धावफलकावरती 12 धावा. अल्पेश पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर कोणत्या प्रकारे गोलंदाजीतून मारा करतोय पाहूया. दर्पेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु परिपूर्ण डॉट चेंडूची सांगता. पावसाची साथ या सर्व खेळाडूंना. क्रिकेट पावसाळी स्पर्धा म्हटल्यानंतर पाऊस हा येणारच, आणि या पावसामध्ये खेळण्याचं धाडस जेवढे खेळाडू करतायत हे खूप त्यांच्यासाठी मेहनत आणि यश देऊन जाईल. तिसरं षटक गणेश पारवे स्वतः घेऊन येतोय. ऑलराऊंडरच्या भूमिकेत अनेक वेळा त्यांना आपण मॅचेस मध्ये पाहतो. अनेक प्राइजेस त्यांच्या नावावरती आहेत. जयनमान मोरिया केवाळे टीमच्या माध्यमातून ते खेळतायत. आणि आता मात्र पावसाळी या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीनं या पहिल्या मॅच मध्ये स्वतः तिसरं षटक घेऊन खेळताना दिसतील गणेश पारवे. हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन असतो, मात्र या ठिकाणी तिसऱ्या षटकातील हा पहिलाच चेंडू. हा चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न होता. कार्पेटला घसपटत डीप स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु कोणत्याही प्रकारची दुसरी धाव पाहायला मिळत नाही. एका धावेने धावफलक 1च्या गतीने पुढे सरसावला. 13 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा मानस असेल गणेश पारवे याचं, तर जास्तीत जास्त धावा घेण्याचं मानस असेल दर्पेश आणि संदेश भगत याचं. पाहूया क्रिकेटचं अनिश्चित स्वरूप कोणत्याही थराला नेऊन ठेवतं. दुसरा चेंडू राऊंड द विकेटनं. हा चेंडू लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. जागा निवडली होती, परंतु चेंडूची गती आपण पाहिली तर बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. बॅट येण्या अगोदरच हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि विकेट किपरनं बाकीचं काम पूर्ण केलंय. डॉट चेंडूची सांगता. हा चेंडू अतिशय जबरदस्त लॉंग ऑन साइडला चेंडू जातोय, मात्र चुकीला माफी नाही. कर्णधार चेंडू सोडतोय, समजत नाहीये. कव्हरेज करण्यासाठी अल्पेश त्या ठिकाणी गेला होता, परंतु चेंडूने दिशा बदलली आणि 4 धावा. या 4 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरसावलाय. 17 धावा. अजूनही 29 धावांसाठी प्रयत्न करावे लागतात. इतकी सुंदर गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये झाली. 9 चेंडू 12 धावांची गरज.
हे 3 चेंडू गणेश पारवे यांच्यासाठी खूप महत्वाचे असतील. लोवर फुल टॉस उंचावरून उचललाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र काय होते पाहूया. अचूक झेल टिपलाय आणि आता मात्र गणेश पारवेनं दाखवून दिलंय की या 3 चेंडूंमध्ये आम्ही कशा पद्धतीनं या फलंदाजांना थांबू. विकेटचं नुकसान. दर्पेश परदेशी बॅक टू द पॅव्हिलियन. पाहूया 6 चेंडूंमध्ये ज्यानं 6 धावा कुठून काढल्या, मात्र 29 धावांचा टार्गेट असताना आता मात्र अजूनही समीकरण 8 चेंडू 12 धावांवरती थांबलाय. डीजे हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गणेश पारवे आणि पंचांनी इशारा केलाय नो चेंडू, मात्र थ्रोही तितका गचाळ पाहायला मिळतोय आणि त्याचा भरणा 2 धावा. 1+2 3 धावा येत आहेत आणि या 3 धावेने धावफलक पुढे सरसावला. एकूण धावा धावफलकावरती 20 धावा. अजूनही 9 धावांची दोरी. शेवटचा चेंडू अजूनही 2 चेंडू शिल्लक. फ्रीटचा मारा पंचांच्या दिशेने चेंडू जातोय. सर्कलच्या आत चेंडू थांबलाय, मात्र एकच धाव. अजूनही शेवटचा चेंडू वैयक्तिक कोठ्यातील या गोलंदाजाच्या गणेश पारवे या गोलंदाजाच्या माध्यमातून बाकी असेल. 21 धावा धावफलकावरती रिखाटल्या गेल्यात. अजूनही 8 ची दुरी असणार आहे येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. अजूनही केव्हाले संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. हा चेंडू उंचावरून खेळलाय, पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय, मात्र चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. विजय राणा यांच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. शेवटचा चेंडू फेकताना, शेवटचे 2 चेंडू फेकताना इतकं काही करावं लागलं गणेश पारवे यांना. पूर्णपणे मॅचला फिरवून दिलंय, मात्र एका धावेची अजूनही दुरी असणार आहे. आणि हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय, मात्र चार धावांसाठी. आणि श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा या ठिकाणी विजयी होतोय. आणि जयहनुमान मोरिया केवाले टीमनं या ठिकाणी सहकार्य केलं. खूप खूप आभार आपले आणि ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा. यानंतर आपण पाहतो सतीश स्मृती गावठाण विपक्ष जयहनुमान दापोली. दोन्ही संघ एकमेकांसमोर लढणार आणि पाहूया कशा पद्धतीने त्यांचा खेळ होणार. तत्पूर्वी आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. विशाल जितेकर यांचं देखील स्वागत, तसेच सतीश स्मृती गावठाण यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि यानंतरचं मॅन ऑफ द मॅच खिताब देण्यासाठी मी नक्कीच